नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज सकाळी शेना अर्जंट ब्लाऊज द्यायची होती. मग लवकर उठले. लवकर उठून पटापट सडा रांगोळी झाली आहे आणि त्यानंतर आपली देवपूजा पण झाली आहे. हे बघा, देवपूजा केल्यावर किती छान आणि प्रसन्न वाटतं. आणि त्यानंतर आपली रोजचीच किचनची कामे. तर किचनमध्ये आल्यानंतर आहे ना, सगळ्यात पहिले ना कुकर तापायला ठेवलं आणि दुसऱ्या गॅसवर आहे ना तवा, लोखंडाचा तवा तापायला ठेवला. त्यामध्ये ना हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आहे. हिरवी मिरचीच्या ठेच्यामध्ये ना लसूण, हिरवी मिरच्या आणि शेंगदाणे टाकले, बारीक करून घेतले. आणि त्यानंतर बारीक गॅसवर आहे ना हिरवी मिरचीचा ठेचा परततोय इकडे. आणि दुसऱ्या साईडला कुकरमध्ये शेंगदाणे टाकले. आणि खिचडीसाठी ना मी मस्त टमाटर, कांदा आणि बटाटा टाकलंय, परतवते मी. आता ते खिचडी पण बनवायची आहे. आणि यासोबत आहे ना कढी बनवली आहे. कढीसोबत हिरवी मिरचीचा ठेचा खूप छान लागतो आणि सगळ्यांना आवडतो. तुम्ही सगळ्यांनी करून बघा हिरवी मिरचीचा ठेचा, त्याची चवच वेगळी असते. त्यानंतर हे बघा, इकडं तांदूळ पण धुवून ठेवले, खिचडी करायची आहे. आणि कढीमध्ये ना असं आंबट गोड घरच्याच दह्याची कढी असते आमची घरी. बाहेरनं दही नाही आणत आम्ही, घरीच दुधाचंच दही बनवतो आणि त्याचीच कढी बनवतो. खूप छान लागते. आणि खिचडी पण बनवताना आहे ना त्यामध्ये फक्त शेंगदाणे, जिरं, मोहरी, हळद आणि धना पावडर आणि बाकी हे सर्व आपण टमाटर कापलेलं असतं ना ते टाकते. त्यांनी पण खिचडी आणि आपला घरगुती काळा मसाला घरगुती खूप छान आणि चव खूप छान झालेली आहे. तो मसाल्याची खिचडी बनवते मी आज आता. आणि इतका सुंदर मस्त असा वास येत होता मस्त मसाल्याचा. नवीन मसाला म्हटलं का खूपच छान आणि सुगंध येतो मस्त. आणि हे बघा, आता मी इथं कुकर परतवते मी इथं आता खिचडीसाठी. आणि त्यानंतर इथं कढी पण बनवली. कढीमध्ये ना मी थोडा गूळ टाकला आहे. गूळ टाकला का खूप छान लागते. आणि थोडं डाळीचं आणि बाजरीचं पीठ टाकलं आहे ते पण, त्यामुळे असं थोडासा घट्टपणा येतो आणि खूप छान लागते कढी पण. आणि मुलांना आहे ना अशी आंबट गोडच कढी आवडते, जास्त आंबट काही कोणाला आवडतच नाही. मग त्यामुळे थोडा गुळाचा खडा टाकला का टेस्ट खूप छान लागते. हे बघा, आता आपलं कुकर झालं आहे खिचडीचं, तयार झालं आहे. आणि खिचडीचा कलर बघा तुम्ही, इतका सुंदर आला आहे ना खिचडीचा कलर. मसाल्यामुळे आहे ना खिचडीचा कलर खूप छान येतो. आणि सगळ्यात पहिले आता सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या स्वामींसाठी ताट बनवते मी. तर आपल्या स्वामींसाठी मस्त कढी, खिचडी, मिरचीचा ठेचा आणि आज काही बाजरीच्या भाकरीने बनवले, पोळ्याच बनवल्या होत्या. तर आधी सगळ्यात पहिले स्वामींना ताट आणि त्यानंतर आपल्यांना. आणि चला, हा तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.